Hello, good morning everyone and welcome back to the class of compulsory English. And we were looking towards the chapter Go Kiss the World and the author is Subrata Bagchi. I am your teacher Rajiv Taide and I was explaining the journey of Subrata Bagchi, how his life has been carried and how he was raised and cultured by his parents. So his upbringing we were looking towards, and we have seen that how his father was a government officer and how they were transferred after every year, and what kind of lessons he has learned through this, through the life of their parent and their lessons. So we were looking towards it, and we have seen the chapter till the chapter number 17, and today we will learn the next part of that particular chapter. I will read the text and I will explain it to you so that you will get the meaning. Okay, so I will read and explain it into Marathi. We planted flowering bushes. आम्ही त्या ठिकाणी फुले येणारी झुडपं त्या ठिकाणी त्या घराच्या अवतीभोवती किंवा त्या परिसरात लावायचो. त्याची आई आणि तो. द व्हाईट अँड्स डिस्ट्रॉइड देम. त्यांना त्या पांढऱ्या ज्या मुंग्या होत्या त्या लावलेल्या झाडांना नष्ट करायच्या. माय मदर ब्रॉट ॲश फ्रॉम हर चुल्हा अँड मिक्स्ड इट इन द अर्थ अँड वी प्लांटेड द सीडलिंग्स ऑल ओव्हर अगेन. पहा, त्या ठिकाणी त्याच्या आईनी चुलीमधून राख आणली आणि ती राख त्या जमिनीमध्ये मिक्स केली, ज्या ठिकाणी तिला त्या बिया लावायच्या होत्या फुलांच्या. तर त्या लावल्यानंतर त्यांनी परत ते प्लांट्स, ते सीड जे आहेत त्या ठिकाणी रोवले आणि दिस टाइम दे ब्लूम. आता त्यानंतर मात्र त्यांना मुंग्यांनी डिस्ट्रॉय केलं नाही, संपवलं नाही, तर यावेळेस त्यांना मात्र छान वाढून त्यांची ग्रोथ होऊन त्यांना फुले आलीत. ॲट दॅट टाइम माय फादर्स ट्रान्सफर ऑर्डर केम. आणि त्यांना फुले येताच माझ्या वडिलांना ट्रान्सफरची ऑर्डर मिळायची. त्यांच्या बदलीचा त्यांना कागद किंवा त्याला काय म्हणू आपण ऑर्डर, आदेश मिळायचा. तर अ फ्यू नेबर्स टोल्ड my mother why she was taking so much pain to beautify a government house. ते म्हणायचं, हे घर तर तुमचं नाही आहे, हे सरकारचं घर आहे, तर तुम्ही एवढा सगळा त्रास का बरं करून घेता या सरकारी घरांना सुंदर करण्यामध्ये. तर त्यावरती त्याच्या आईचं उत्तर काय असायचं बघा. why she was planting seeds that would only benefit the next occupant. ती त्या बिया का बरं रुजवायची आणि त्यातून फुलं उगवायची, ज्याचा फायदा फक्त नवीन येणाऱ्या माणसालाच होईल. तर त्यावर त्याची आई उत्तर द्यायची. माय मदर रिप्लाइड दॅट इट डिड नॉट मॅटर टू हर दॅट शी वुड नॉट सी द फ्लावर्स इन फुल ब्लूम. ती म्हणायची, मला यांनी काही फरक पडत नाही की मला ते फुलं आलेली झाडं पाहायला मिळतील की नाही. शी सेड, I have to create a bloom in desert, and whenever I am given a new place, I must leave it more beautiful than what I had inherited. तर पहा, तिचं म्हणणं असं होतं, फार सुंदर असं म्हणणं आहे त्या लेखकाच्या आईचं. ती म्हणते की बा, मला वाळवंटामध्ये सुद्धा फुलं उगवायला किंवा झाडं लावायला आवडतील, आणि जेव्हा केव्हा मी नवीन ठिकाणी जाईल तर ती जागा मी आधी ज्या पद्धतीने मला ती मिळाली होती त्यापेक्षा सुंदर करूनच ती जागा सोडेल. म्हणजे आपण या जगात येतो आणि या जगामध्ये काही बदल न घडवता निघून जातो, परंतु त्याच्या आईचं असं नव्हतं म्हणणं. तिचं म्हणणं होतं की ज्या ठिकाणी जायचं ती जागा कशी करून जायची, जशी सापडली त्यापेक्षाही सुंदर करून जायची. तर आता या ठिकाणी मला तुम्हाला एक लिटरेचरचं कोटेशन आठवलं तर ते तुम्हाला सांगायची इच्छा होत आहे. बहुतेक जॉन ड्रॅडननी किंवा आणि कोणतरी म्हटलं असेल, तर ते त्यांनी म्हटलं असं की आय फाउंड इट ब्रिक बट आय लेफ्ट इट मार्बल. काय म्हणतो तो,
आय फाउंड इट ब्रिक बट आय लेफ्ट इट मार्बल. ही फाउंड इट ब्रिक अँड लेफ्ट इट मार्बल म्हणजे त्याला वीट सापडली होती त्या ठिकाणी, परंतु त्या विटेचा संगमरवर करून तो त्या ठिकाणून निघून गेला. म्हणजे मिळालं एक होतं, माती मिळाली होती आणि मातीपासून त्यांनी खूप काही चांगलं बनवून दिलं. तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्या आपल्या लेखकाच्या आईचा असा उदात्त हेतू होता, किंवा जे काही ज्या ठिकाणी जायचं ती जागा खूप सुंदर करायची. दॅट वॉज माय फर्स्ट लेसन इन सक्सेस. माझ्या यशामधला पहिला धडा मला माझ्या आईने हा शिकवला. इट इज नॉट अबाउट व्हॉट यू क्रिएट फॉर युअर सेल्फ. तुम्ही स्वतःसाठी काय करता हे कधीच महत्वाचं नसतं. इट इज व्हॉट यू लिव्ह बिहाइंड दॅट डिफाईन सक्सेस. तुम्ही स्वतःसाठी काय तयार करता हे महत्वाचं नाही, त्यांनी काहीच होणार नाही, परंतु तुम्ही काय सोडून जाल त्यावरती तुमच्या यशाचं जे मोजमाप आहे, मापदंड आहे, ते त्यावरती अवलंबून असतं. माय मदर बिगॅन डेव्हलपिंग अ कॅटरॅक्ट इन हर आईज व्हेन आय वॉज व्हेरी स्मॉल. माझ्या आईच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी कॅटरॅक्ट म्हणजे पडदा त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली होती. ॲट दॅट टाइम द एल्डेस्ट अमंग माय ब्रदर्स गॉट a teaching job at the university in Bhubaneswar and had to prepare for the civil services examination. त्या ठिकाणी माझा सगळ्यात मोठा जो भाऊ होता त्याला म्हणते टीचिंगचा जॉब मिळाला भुवनेश्वरच्या युनिव्हर्सिटीमध्ये, आणि त्याला आपल्याला ज्या सिव्हिल सर्व्हिसेस आहेत UPSC आणि MPSC सारख्या, तर त्याची तयारी सुद्धा त्याला करायची होती. So it was decided that my mother would move to cook for him as her appendage. I had to move to. तर माझ्या भावाला आईसोबत जायचं त्यांनी ठरवलं, की बा ती त्याला जेवण बनवण्यासाठी सोबत त्याच्या जाईल, आणि सोबत म्हणून त्या ठिकाणी मलाही त्या ठिकाणी त्या भावासोबत जावं लागलं. फॉर द फर्स्ट टाइम इन माय लाईफ आय सॉ इलेक्ट्रिसिटी इन होम्स. पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मी घरामध्ये वीज बघितली. अँड वॉटर कमिंग आउट ऑफ टॅप, आणि आमच्या घराच्या नळांमधून पाणी सुद्धा यायचं. इट वॉज अराउंड 1965, जवळपास 1965 सालच्या जवळपासची गोष्ट आहे. अँड द कंट्री वॉज गोईंग टू वॉर विथ पाकिस्तान, आणि आपला देश जो आहे त्याचं पाकिस्तान सोबत युद्ध सुरू होतं. My mother was having problems reading in any case. Being Bengali, she did not know the Oriya script. त्या ठिकाणी माझ्या आईला वाचण्यात थोडासा प्रॉब्लेम जायचा. ती बेंगाली होती आणि तिला ओरिया स्क्रिप्ट वाचताना त्रास जायचा, ओरियामध्ये असलेलं लिखाण वाचताना त्रास जायचा. सो इन ॲडिक्शन टू माय डेली कोरस माय जॉब वॉज टू रीड हर द लोकल न्यूजपेपर. तर आमच्या जो वडिलांनी सवय लावून दिली होती चहाच्या वेळेस वर्तमानपत्र वाचायची, तर कोरस म्हणजे सोबत उच्चारण करून म्हणणे. तर या ठिकाणी आपला जो लेखक होता तो त्याच्या आईला रोज वर्तमानपत्र वाचून दाखवायचा. एंड टू एंड, प्रत्येक गोष्ट शेवटपर्यंत लोकल न्यूजपेपर तो या ठिकाणी वाचून दाखवायचा. दॅट क्रिएटेड इन मी अ सेन्स ऑफ कनेक्टेडनेस विथ लार्जर वर्ल्ड. त्यामुळे माझ्यामध्ये एक भावना निर्माण झाली, कुठली, की आपण या जगाशी कुठे ना कुठे कनेक्टेड आहोत, या भल्या मोठ्या जगाशी. आय बिगॅन थिंकिंग इंटरेस्ट इन मेनी डिफरंट थिंग्स. मी आणखी काही वेगळ्या गोष्टींमध्ये माझा जो इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट म्हणजे मला आवड निर्माण व्हायला लागली. वाईल रीडिंग आउट न्यूज अबाउट द वॉर आय फेल्ट दॅट आय वॉज फायटिंग द वॉर माय सेल्फ. या ज्या गोष्टी आहेत आपल्या वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या त्या लढाई संबंधीच्या, तर ते वाचताना मला असं वाटायचं की जणू काही मी स्वतःच युद्धावर जाऊन लढत आहे. शी अँड आय डिस्कस्ड द डेली न्यूज अँड बिल्ड अ बॉन्ड विथ अ लार्जर युनिव्हर्स. माझी आई आणि मी त्या वर्तमानपत्रामधल्या बातम्यांविषयी डिस्कशन करायचो, संवाद साधायचो, आणि त्या ठिकाणी
आम्ही त्या भल्या मोठ्या जगाशी काय करायचो, एक संबंध प्रस्थापित करायचो. इन इट वी बिकेम पार्ट ऑफ अ लार्जर रियालिटी. आता असं करताना आम्ही त्या मोठ्या जी रियालिटी आहे, वास्तविकता आहे, त्याचा आम्ही भाग बनवून जायचो. टिल डेट आय मेजर माय सक्सेस इन टर्म्स ऑफ दॅट सेन्स ऑफ लार्जर कनेक्टेडनेस. आजही मला आजच्या तारखेपर्यंत सुद्धा मला असं वाटते की मला सक्सेस जो आहे तो त्या जो लार्जर कनेक्टेडनेस आहे, म्हणजे आपण जगाशी आपण कसं कनेक्टेड राहू त्या संबंधाशीच मला फार जास्त माझं जे यश आहे त्याला मी मोजतो म्हणते. सॉरी. Meanwhile, the war raged and India was fighting on both fronts. त्यानंतर अजून युद्ध वाढलं आणि दोन्ही फ्रंट्सवरती किंवा म्हणजे युद्धभूमीवरती भारत लढत होता. लाल बहादूर शास्त्री, द देन प्राईम मिनिस्टर, कॉइन्ड द टर्म जय जवान जय किसान. त्या काळी असलेले आपले जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी जय जवान आणि जय किसानचा नारा दिला. अँड galvanized द नेशन इन टू पॅट्रिऑटिक फर्वर. त्यांनी तो नारा देऊन आपल्या या देशाला एका राष्ट्रभक्तीच्या माळेमध्ये गुंफलं. अदर दॅन रीडिंग आउट द न्यूजपेपर टू माय मदर, आय हॅड नो क्ल्यू अबाउट आय कुड बी अ पार्ट ऑफ ऍक्शन. त्या ठिकाणी आईला वर्तमानपत्र वाचून दाखवतानाच मला असं वाटलं की आता मी सुद्धा या गोष्टींचा काय होतोय, भाग होतोय. सो वी हॅव सीन द पेज नंबर 18. द फर्दर पार्ट विल बी डिस्कस्ड इन द नेक्स्ट लेक्चर.